महत्त्वाची घडामोड आहे। अब्दुल सत्तार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। वर्षा निवासस्थानी आता ही भेट होणार आहे। अर्ज मागे घेतला जाणार असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। मात्र स्थानिक पातळीवरचा रोष आहे असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं होतं। फोनवरून संवाद मुख्यमंत्र्यांशी साधला गेलाय। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना केली आहे, त्यानुसार युती धर्म पाळणार असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं। थेट वर्षा निवासस्थानावरची त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले। तर ही दृश्य वर्षा निवासस्थानाबाहेरची अब्दुल सत्तार वर्षा निवासस्थानी पोहोचल्याचा हे दृश्य आपण पाहतोय। अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची। अर्ज मागे घेतला जाणार असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। मुलाचा अर्ज मागे घेऊ, मात्र स्थानिक पातळीवरचे काही मुद्दे, स्थानिक पातळीवरचा रोष आहे, वरिष्ठ नेत्यांवर रोष नाही असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांसोबत होत असलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। ही भेट किती काळ चालते, या भेटी दरम्यान अब्दुल सत्तार यांचं स्थानिक पातळीवरचं जे काही म्हणणं आहे, जो काही रोष आहे, तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जातो का? त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून अब्दुल सत्तार यांना नेमकं काय उत्तर दिलं जातंय किंवा काय संवाद या सगळ्या प्रकरणी होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। अब्दुल सत्तार हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य वर्षा निवासस्थानाची फोनवरून संवाद झाला होता त्यानुसार आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे घेतला जाणार असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यांचे पुत्र आहेत, त्यांनी छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलेला होता। तर आता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान स्थानिक पातळीवरचा जो काही रोष आहे, निधीचा मुद्दा, त्या ठिकाणच्या भाजपच्या नेत्यांचा हस्तक्षेपाचा मुद्दा, हे जे मुद्दे अब्दुल सत्तार यांच्याकडून मांडण्यात आलेले होते, त्या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची काय नाराजगी आहे ती काल जाऊन कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर ती काहीच्या प्रमाणात कमी झाली। परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या संदर्भात संपूर्ण चर्चा करणार असल्याची कालच माहिती आहे ती या ठिकाणी अब्दुल सत्तारांनी काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। काल जवळपास 3.5 तास ही बैठक आहे ती ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठिकाणी आहे ती झालेली होती आणि त्या ठिकाणी आहे ती चर्चासत्र देखील झाल्याच्या नंतर आज ते अब्दुल सत्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आहे ते दाखल झालेले आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा होते, या नाराजी नाट्यामधून अब्दुल सत्तार यांची मनधरणी होते का, नक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण विधान परिषदेच्या जागेवरतून ज्या 17 जागा होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची जागा होती, त्यावरून अब्दुल सत्तार आहेत ते नाराज झालेले होते। या संदर्भात पक्षश्रेष्ठीकडे देखील त्यांनी सांगितलेलं होतं, त्यांचे कार्यकर्ते आहेत ते देखील नाराज झालेले होते। परंतु या सर्व नाराजी नाट्यानंतर जो काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानंतरच आम्ही जो काही निर्णय आहे तो घेऊ आणि महायुतीला कुठलाही तडा जाणार नाही असं देखील काल त्यांनी वक्तव्य आहे ते केलेलं होतं। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते आता वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। वर्षा बंगल्यावरती यांची भेट आहे ती महत्त्वपूर्ण आहे। या भेटी दरम्यान ते आता मुख्यमंत्र्यांना काय सांगतायत, काल जे उपमुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं त्यानंतर आज तेच मुख्यमंत्र्यांना सांगतायत का, किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे काही मोठी जबाबदारी आहे ती देण्यात येणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु ज्या काही बातम्या आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहिल्या, या 2 दिवसामध्ये अब्दुल सत्तार हे प्रचंड नाराज असलेले होते। त्यामध्ये त्यांची जी भेट आहे ती दानवेंसोबत देखील झालेली होती आणि या भेटीनंतर अनेक चर्चा ज्या आहेत त्या फुटलेल्या होत्या। त्यानंतर आता काल जी बैठक झाली त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर ते आता सध्या वर्षा निवासस्थानी आहे ते दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडे ते आल्याच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांकडे ते नक्की काय म्हणणं आहे, नक्कीच 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 नक्कीच